रोफे चॅनलवर जे मला पाहतायत त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी सलाम देतो आणि तुमच्यासमोर उभं राहण्यासाठी आणि तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी देवानं मला इथं प्रवृत्त केलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. प्रियानो, देवामध्ये वाढत असताना किंवा येशूला स्वीकारल्यानंतर येशूमध्ये वाढत असताना त्रास होणार हे बायबल आपल्याला सांगतं. आणि आज या शेवटच्या काळामध्ये त्या गोष्टी तर घडायलाच लागलेल्या आणि ह्या घडत राहणार आहेत. म्हणजे आपण असं ठरवलं की हे काय होणार नाही आहे, तर असं कदापि होणार नाही आहे की आता छळ लोकांचा संपणार आहे, येशूला सगळेजण स्वीकारणार आहेत. आज भारतामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे बिहार असेल, उत्तराखंड असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, मारहाण करतायत, हे सगळं चाललेलं आहे प्रिया. या गोष्टी घडायलाच लागलेल्या आहेत आणि त्या थांबणार नाही आहेत प्रियानो. कारण ही खऱ्या अर्थानं तुमची परीक्षाच आहे म्हणायला हरकत नाही आहे. कारण तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जायचं आहे आणि स्वर्गात तुम्हाला न्यायचं असेल तर तुम्हाला इथंच पूर्ण तुम्हाला देवाचं अस्तित्व काय आहे त्याची जाणीव ठेवून त्याच्या मार्गात तुम्ही राहून वचनामध्ये चालून आज्ञेत राहून तुम्हाला घेऊन जायचं आहे. तुमच्यामध्ये किती म्हणजे देवाबद्दलची आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, ते दिसलं पाहिजे. तुमच्यामध्ये सहनशक्ती किती आहे ती आजमावली पाहिजे. ह्या सगळ्याच गोष्टी आहेत प्रियानो. कारण स्वर्गात जाणं एवढं सोपं नाहीच आहे, लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं पवित्रीकरण होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आज जे काही घडा लागलेलं आहे प्रियानो, त्यासाठी आपण प्रियानो ठाम राहणं महत्वाचं आहे. हे मला सहन करायचं आहे आणि मी सहन केल्याशिवाय देवाच्या समोर जाऊ शकणार नाहीये, देव मला घेऊन जाणार नाही, हे ठाम भूमिका आपली असली पाहिजे. माझा छळ होतोय म्हणताना मी लगेच देवाला सोडलंय आणि दुसऱ्या आपल्यामध्ये जर होत असेल तर ती आपण दूर करणं महत्वाचं आहे प्रिया, लक्षात घ्या. कारण आपला छळ होणार आहे हे निश्चित आहे आणि त्यासाठी आपण खंबीर असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपला विश्वास येशूवर अगदी दृढ असणं महत्वाचं आहे. काही झालं तरी चालेल, माझा जीव गेला तरी हरकत नाही आहे, पण मी येशू पासून दूर होणार नाही, हे ठाम भूमिका आपली असली पाहिजे प्रियानो. बघा पौलानं किती छळ सहन केलेला आहे, प्रचंड छळ त्यानं सहन केले. म्हणून लक्षात घ्या, आपल्यालाही छळ सोसावा लागेल आणि तुम्ही छळ सोसल्याशिवाय स्वर्गात जाऊ शकणार नाही, हे निश्चित आहे, लक्षात घ्या प्रियानो. या संदर्भात काही वचनही आपल्याला सांगता येतात प्रियानो. 2 तिमोथी अध्याय 3 वचन 12 मध्ये म्हटलेलं आहे, ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात ह्या सर्वांचा छळ होईल. देवाच्या सान्निध्यामध्ये जात असताना, देवाच्या मार्गात चालत असताना, देवाच्या वचनात वाढत असताना आपल्याला त्रास होणार हे निश्चितच आहे. सुभक्तीनुसार आयुष्यक्रमण करत असताना आपल्याला छळ सोसावा लागणार हे निश्चितच आहे. पण प्रियानो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की
आपण त्या छळाला जर तोंड दिलं आणि त्यात आपण यशस्वी झालो तर आपण डायरेक्ट स्वर्गात जाणार आहोत. आणि हा आपल्या दृष्टीने किती मोठा लाभ आहे लक्षात घ्या, फार मोठा लाभ आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही स्वर्गात जाल प्रियानो, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं दुःख विकार हे पृथ्वीवर जे काय आहे ते सगळे तिथं नसणारच आहेत. त्याच्यापासून पूर्ण अलिप्त तुम्ही राहणार. तिथं सगळे सुखच आहेत प्रियानो. दुःखाचा लवलेशही तिथं तुम्हाला सापडणार. मग अशा ठिकाणी तुम्ही मला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडाफार छळ सहन करावा लागला तर तुम्ही सहन करणं हे अगत्याचं आहे प्रिया, अगत्याचं आहे. मलाही बऱ्याच गोष्टीच्या बाबत सहन करावं लागलं प्रिया. अनेकांनी माझा छळ केला पण त्याची वाच्यता मी कुठेही केली नाही प्रिया. पण एक गोष्ट निश्चित झाली की ते सहन मी केल्यामुळं ज्यांनी मला त्रास दिला त्या आणि तेच ऍडमिट झाले आणि त्यांच्यावर प्रार्थना माझ्याकडनं झाली. आणि ज्यावेळेस मी त्यांच्यावर प्रार्थना केली प्रियानो, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. हे सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे प्रियानो, लक्षात घ्या. कारण देव तुमच्या शक्ती पलीकडे तुमची कुठलीही परीक्षा घेत नाही हे ठाम आहे. येशूलाही माहित आहे, परमेश्वराला माहित आहे तुम्हाला त्रास होणार आहे. जे जे आज प्रियानो लक्षात घ्या, येशूसाठी ज्यांनी ज्यांनी जीव गमावला ते डायरेक्ट स्वर्गात आहेत हे निश्चित आहे अगदी प्रिया. म्हणून आपण घाबरायचं नाही आहे, आपल्याला कशाची भीती बाळगायची गरज नाही आहे प्रियानो, लक्षात घ्या. कारण या पृथ्वीवरचा कोणीही माणूस आपलं काहीही नुकसान करू शकत नाही. पण जर तुमच्या बरोबर परमेश्वर असेल तर हे मात्र लक्षात घ्या. जर तुम्ही देवात असाल, देव तुमच्या सोबत असेल, येशू तुमच्या सोबत असेल तर या पृथ्वी तलावरचा कोणीही माणूस तुमचं नुकसान करू शकत नाही, तुमच्या हानी करू शकत नाही. आणि म्हणून प्रियानो बघा, आपल्याला मत्तईमध्ये एक वचन सांगितलं जातं 5:10 मध्ये, नीतिमत्वा करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. तेव्हा असे जे जे येशूसाठी ज्यांची हत्या केलेली आहे म्हणा, किंवा ज्यांचा खून केलेला आहे, ज्यांना मारून टाकलेला आहे, असे जे जे आहेत ते सगळे डायरेक्ट स्वर्गात आहेत प्रियानो. आणि म्हणून आपलं ध्येय देखील हेच असायला पाहिजे की आपल्याला स्वर्गात जायचं आहे. मला काहीच इथं त्रास झाला तरी चालेल, पण मला स्वर्गात जायचं आहे. म्हणून प्रियानो आपल्याला येशूने देखील एक वचन सांगून दिलेलं आहे, शरीराचा नाश करणाऱ्यांना घाबरू नका, त्यांना भिवू नका, तर तुमच्या आत्म्याचा नाश करणाऱ्याची भीती बाळगा. प्रियानो, आपलं शरीर हे नशवंत आहे, ते आज ना उद्या नष्ट होऊन जाईल, नाश होऊन जाईल, मातीपासून निर्माण झालेल्या मातीत जाईल, हे ठीक आहे सगळ्या गोष्टी. म्हणून त्याला घाबरायची गरज नाही आहे प्रियानो, लक्षात घ्या. पण जो आत्मा आपल्यामध्ये देवानं दिलेला आहे तो आत्मा पुन्हा आपण परमेश्वराला सोपवणार आहोत. आणि म्हणून तो पवित्र असणं महत्वाचं आहे. आणि त्या आत्म्याची आपण काळजी करणं महत्वाचं आहे प्रियानो. त्या आत्म्याला आपण सांभाळणं महत्वाचं आहे. त्याला अशुद्ध करणं आपल्या हातून कधीही घडू नये याची आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे प्रियानो. पौलाने सांगितलं की तुम्हाला तो विसार म्हणून दिलेला आहे आत्मा, आणि म्हणून तो आत्मा विसार म्हणून आपल्याला जे देवाने दिलेला आहे तो आपण देवाला पुन्हा देणार आहोत.
म्हणून त्या आत्म्याला आपण घाबरणं महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. जो आत्म्याचा नाश करणार आहे त्यालाच आपण घाबरलं पाहिजे. आणि हे फक्त परमेश्वराच्याच हातात आहे प्रियानो. परमेश्वरच हे करू शकतो, दुसरं कोणीही करू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून प्रियानो आपण कितीही आपला त्रास झाला, काही झालं तर आपण घाबरून चालत नाहीये. येणाऱ्या परिस्थितीला आपण तोंड देत पुढे मार्गक्रमण करत राहणं महत्वाचं आहे प्रियानो. आणि आपल्या समोर फक्त येशू डोळ्यासमोर ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्याकडे सतत आपण लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे प्रियानो. तुम्ही सतत येशूकडे लक्ष केंद्रित करत राहिलात आणि त्याच्या मार्गात चालत राहिलात तर प्रियानो, मला असं वाटतं की येशू आपल्याला ती ताकद निश्चित देईल सोसण्याची, सहन करण्याची. कारण येशूने किती सहन केलाय याची जाणीव तुम्हाला आहे प्रियानो. केवढा मोठा छळ येशूने सहन केलेला आहे, तर तेवढा तरी आपला छळ होणार नाही हे निश्चित आहे. म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष जर लावलं आणि त्यानं जे काही सहन केलेलं आहे त्याचा विचार आपण करत राहिलो तर निश्चितच प्रियानो आपल्याला छळ होत असताना आपण तो सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये येईल आणि आपण स्वर्गात निश्चित जाऊ प्रियानो. त्यासाठी आपलं नीतिमत्व चांगलं असणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपली नीती चांगली असणं महत्वाचं आहे प्रियानो. नीती आपली बिघडू देऊ नका. आपण नीतिमान असणं महत्वाचं आहे प्रियानो. आपली नीती बिघडली की आपण संपलो, लक्षात घ्या. आपलं नीतिमत्व सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो. देव सुद्धा आपण अब्रामाला सांगितलं, अब्रामाच्या बाबतीत म्हणतो नीतिमान आहे. अब्रामाला नीतिमान गणलं गेलं प्रियानो, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आपली नीती खराब होता उपयोगास नाही. यासाठी आपण किती त्रास झाला तरी आपल्याला चालेल, पण आपली नीतिमत्ता शाबूत राहिली पाहिजे प्रियानो. तरच आपलं स्वर्गात आपण जाऊ शकतो, लक्षात घ्या. प्रियानो, दुसरं एक वचन आपण बघूया, मत्ते मधलंच आहे. अध्याय 5 वचन 44 मध्ये वचन सांगितलं जातं, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रियानो, या संदर्भात आणखी एक वचन आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. रोमकरासपत्र अध्याय 12 आणि वचन 14 मध्ये, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आणि हे 2 वचन फार महत्वाचे आहेत प्रियानो, लक्षात घ्या. आज आपण आपल्याला त्रास होत राहिला की आपण लगेच चिडचिड करायला लागतो, राग आपल्याला उफाळून येतो आणि आपण आपल्या हातून चुका घडायला लागतात, आपल्या हातून वाईट गोष्टी घडायला लागतात प्रियानो. समोरच्यानं आपल्याला काही म्हटलं की आपण लगेच त्याच्या विरोधात जादाच गोष्टी बोलून जातो. एखाद्याने आपल्याला काही शिवी दिला तर आपण 4 शिव्या त्याच्या विरोध देऊन रिकाम होतो. पण प्रियानो, अशी प्रवृत्ती आपल्यामध्ये येऊ नये याची आपण काळजी घेणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून इथं प्रियानो वचन सांगितलं गेलं की तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. येशू तेच म्हणतो की तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रियानो, आपण इतरांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. माझा जो छळ करतायत, मला जो त्रास देत आहेत, त्यांच्याबाबत माझ्या मनामध्ये गैरसमज होता उपयोगाचा नाहीये. त्यांच्याबद्दल वाईट भावना माझ्या मनामध्ये निर्माण होता उपयोगाचे नाहीये. त्यांना मी अद्दल घडवले पाहिजे अशी भूमिका आपल्यामध्ये येता उपयोगाची नाहीये.
त्यांचं वाईट व्हावं अशी प्रवृत्ती माझ्यामध्ये येता उपयोगाचं नाही आहे. प्रियानो, आपल्यामध्ये मात्र हे घडतं, ते घडू नये. खरं तर आपण जो कोणी आपल्यावर वाईट करायला लागतो त्याला वाईट व्हावं आपण म्हणून लगेच आपण काहीतरी वेगळ्या भूमिका घेतो, पण हे चुकीचं आहे, लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून इथं येशू म्हणतो काय, की तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. म्हणजे आपला छळ करतायत, आपल्याला त्रास देत आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणं महत्वाचं आहे प्रियानो. सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू, म्हणजे देव त्यांच्या ठिकाणी कार्य करेल आणि ते त्यापासून परावृत होतील प्रियानो, परावृत होतील. तर प्रियानो, या गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. आपण नेहमी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. वैरावर प्रीती करणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे, ह्याची जाणीव आपल्या प्रत्येकालाच आहे. एवढं सोपं नाही आहे. पण जर मी त्याच्यासारखंच वागायला लागलो तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक राहणार काय? आणि म्हणून आणि तसं जर आपण त्याच्यासारखंच वैरासारखं वैर भावना जर ठेवून आपण त्याच्याबरोबर वागायला लागलो तर त्याच्यामध्ये फरक राहणार नाही. आणि येशू बद्दल विनाकारण इतरांच्या बद्दल गैरसमज निर्माण होणार आणि दुसरे बोगेसच म्हणायला लागतात, अरे बघा हा तो येशूचा शिष्य कसला काय, तो असं वागायला लागलेला आहे. तर प्रियानो, आपण जर येशूचे शिष्य आहोत, येशूचे दास आहोत, येशूच्या मार्गाने आपण चालणारे आहोत, येशूच्या वचनामध्ये आपण जर चालत असू तर येशूच्या वचनानुसार आपलं वर्तन घडणं सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. नाहीतर लोक विनाकारण येशूलाच नाव ठेवायला लागतील आणि असं घडू नये याची आपण नेहमी काळजी घेणं गरजेचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. म्हणून जे आपला छळ करतील त्यांच्याबद्दल आपण प्रार्थना केली पाहिजे आणि देवाकडे आपण मागितलं पाहिजे, देवा हे जे काय माझा छळ करतायत त्यांच्या बाबतीत देवत्या तूच त्यांना बदल आणि ते माझ्याबरोबर चांगलं वागतील यासाठी सहाय कर. उलट बोलायची आणि मग तिला नंतर त्रास व्हायचा आणि ती मला सांगायची. मग तिला बऱ्याच वेळेस असं मी सांगत राहिलो की तू त्यांना उलट बोलू नकोस, त्यांना काही म्हणू नकोस, त्यांना प्रत्युत्तर कुठलं करू नकोस, तर तू देवाला सांग, येशूला सांग, जेणेकरून तू देव तुझ्याला सहाय्य करेल आणि त्यांची तोंड बंद करेल. म्हणून प्रियानो, बायबल आपल्याला तेवढ्यासाठी सांगतं काय, रोमकरास पत्रामध्ये पौल तेवढ्यासाठी म्हणतो की आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आणि आपल्याला दुसऱ्याचं वाईट करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये का निर्माण व्हावी? आपल्याला अधिकार काय आहे? आपल्याला अधिकारच नाही दुसऱ्याचं वाईट करण्याची. म्हणून प्रियानो, जे आपला छळ करतील त्यांना शाप देऊ नका, आशीर्वाद द्या. आणि मग बघा, निश्चितच त्यांच्यामध्ये परिवर्तन घडेल प्रियानो. आणि मग सांगितल्याप्रमाणे त्या मनीषा पूर्ण बदललेली आहे प्रियानो. आज तिच्या छळामध्ये थोडासा फरक पडलाय, नाही असं नाही, पण तरी सुद्धा देव तिच्या सोबत आहे, आज आहे. देव तिची नेहमी तिथे काळजी घेतो आहे. म्हणून प्रियानो, आपण उलट प्रत्युत्तर करायचं नाही आहे. जे काय मग आपल्याला त्रास देणारे आहेत त्यांच्यासाठी आपण देवाकडे आशीर्वाद मागायचा आहे, प्रार्थना आपण त्याच्यासाठी करायची आहे. त्यांना उलट शाप द्यायचा नाही, कारण शाप देण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही प्रियानो, किंवा कोणालाही वाईट करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. तर प्रियानो, तेवढ्यासाठी आपण इतरांना सहाय्य करा, मदत करा, त्यांना समजून घ्या, आपल्यामध्ये सहनशक्ती आणा. इतरांना समजून घेण्याची प्रवृत्ती नेहमीच आपल्यामध्ये जर असेल
तर अनेक गोष्टीवर आपण मात करू शकतो, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही त्या छळामध्ये राहिलात, छळ सोसत राहिलात, तर देवाचा आशीर्वाद तुमच्यावर अधिकाधिक येत राहतो. देव तुमच्या सोबत राहतो प्रियानो. कारण मला तसा अनुभव आहे. देव आज माझ्यासोबत आहे, येशू माझ्या सोबत आहे, याची जाणीव मला आहे प्रियानो. आणि मला काही ठिकाणी मी ज्यावेळेस प्रार्थनेसाठी गेलो, तिथल्या काही लोकांनी मला सांगितलं की मला तुमच्यामध्ये येशू दिसतो. तर मला विश्वास आहे आज येशू माझ्यामध्ये आहे प्रियानो. म्हणून मी आज सगळ्या प्रवृत्तीपासून अलिप्त आहे. तर प्रियानो, तुम्ही तसंच राहावं, या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहावं. छळ सोसा, त्रास सोसा, सहन करा आणि देवाच्या सानिध्यात जा, म्हणजे देव तुमच्या सोबत राहील. तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही प्रियानो. आणि आपलं लक्ष एकच असायला हवं आहे की आपण स्वर्गात जाणार आहोत. तर हेच लक्ष तुमच्यामध्ये सुद्धा राहू द्या. हेच या निमित्तानं देवपित्याजवळ प्रार्थना करतो प्रियानो, आणि इथं थांबतो प्रियानो. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. सगळेजण डोळे बंद करा आणि हालेलुया असं म्हणत राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र 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 आणि प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो देवपित्या. सर्व काही तू आहेस, सर्वस्व तूच आहेस, प्रत्येक गोष्ट तुझ्या हाती आहे देवपित्या. तूच आम्हाला निर्माण केलेला आहेस, तूच आम्हाला चालवणारा देव आहेस, तूच आम्हाला सहाय्य करणारा देव आहेस, तूच आमच्या अडचणी दूर करणारा देव आहेस, तूच आमचं सहाय्य करणारा देव आहेस, आम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची पुरवठा करणारा देव आहेस, आरोग्य देणारा देव आहेस. सर्व काही आणि सर्व काही तू आहेस देवपित्या. देवपित्या, आज जे काही इथं वचन तू सांगितलेलं आहेस देवपित्या, ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजलं जाऊ दे आणि त्यानुसार ते त्यांचं वर्तन घडू दे, असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. प्रत्येकाला आशीर्वादित कर, प्रत्येकाला आशीर्वादित कर देवपित्या. आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असू दे की त्यांना जे काही त्यांचा छळ करतायत त्यांना ते आशीर्वाद देतील, शाप देणार नाहीत. तर देवपित्या, त्यांच्यासाठी त्यांना सहाय्य कर, वैरावर प्रीती करतील अशी त्यांच्यामध्ये परिस्थिती निर्माण होऊ दे, असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. त्यांचा छळ जर होत असेल कोणाचा, तर ते सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये येऊ दे, असंही आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. त्यासाठी आज मला जे पाहतायत, ज्यांनी हा संदेश ऐकला, त्या सगळ्यांना तुझं सहाय्य लाभू दे, तुझं मार्गदर्शन लाभू दे, सगळ्यांना सहन करण्याची ताकद तू दे, असं आम्ही तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. देवपित्या, आम्हाला विश्वास आहे की तो येशू येणार आहे आणि येशू आम्हाला घेऊन जाणार आहे आणि आम्हाला त्याच्यामध्येच खरा आनंद आहे. तर देवपित्या, सगळ्यांना आशीर्वादित कर, हीच तुझ्या चरणाला विनंती करतो देवपित्या. सर्व स्तुती, महिमा, गौरव, पराक्रम, सामर्थ सर्व काही तुला देतो देवपित्या. प्रभू येशूच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणता येईल. आमेन.